नमस्कार, मी मेघना चॅरिटेबल ट्रस्टची फाउंडर मेघना शेट्टी। प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आपली मुंबई नगरी ही न थांबणारी आणि जलद गतीने वाढणारी म्हणून तिची ओळख आहे आणि उद्या दुप्पट गतीने तिचा वेग वाढणार आहे। पण आपल्या मुंबई नगरीचे सिस्टम बिघडलेले आहे। याचा कोणी विचार केलेला आहे? विचार नसेल केला आहे तर करा आणि त्याचा आपल्याला करावा लागेल, कारण की तुमचं जे मुंबई महानगरपालिकेचे जे अमूल्य मत जे तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाऊन उद्या देणार आहात मुंबई जनता, तर तुम्ही त्याचा विचार करा की आपला उमेदवार कसा असावा आणि कसा असला पाहिजे आणि त्यालाच तुम्ही तुमचं अमूल्य मत द्यावे। जो उमेदवार जो समाजकार्य करत आहे की नाही, तो राजकीय क्षेत्राशी त्याचा अभ्यास आहे की नाही, त्याला राजकीय धडे त्याने घेतलेले आहेत की नाही, गिरवलेले आहेत की नाही, आणि समाजकार्य की गल्ल्या बोळ्यामध्ये रस्त्यावरती जाऊन समस्या लोकांच्या सोडवलेल्या आहेत की नाही, घरोघरी जाऊन तो फिरले की नाही, त्याचा कुठला चेहरा लोकांनी जनतेने 5 वर्षामध्ये ना अगोदर कधी पाहिलेला आहे का? तर अशा व्यक्तीलाच तुम्ही उमेदवार म्हणून तुम्ही निवडा आणि तुमचं अमूल्य मत त्या व्यक्तीलाच द्या, कारण की आता मुंबई नगरीची जी सिस्टम पूर्ण बिघडलेली आहे असं मी म्हटले आणि तुम्हालाही ते भेसवतंय, कारण की मुंबईचे लोकांचे जनतेचे आरोग्याचा प्रश्न, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, परत मुलांच्या शिक्षणाचा अभाव, शिक्षणाचे फीज ज्या वाढलेल्या आहेत त्या, परत महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न, जी आता लहान मुली आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांचे जे काही समस्या आहेत किंवा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, हा खूप भेडसावणारा प्रश्न आहे। नाले दुरुस्तीकरण किंवा साफसफाई ही जी एरियामध्ये झाली पाहिजे, कारण की त्याच्यावरती आपलं आरोग्य हे निगडीत असतं आणि अशा व्यक्ती त्याच्यासाठी फाईट करेल तर त्याच उमेदवाराला तुम्ही आपलं अमूल्य मत द्या। याचा विचार करा, कुठल्याही प्रलोभनांना, लालचला किंवा कुणाच्याही दबावाहीमध्ये न जाता तुम्ही ते अमूल्य मत तुम्ही मतदान केंद्रामध्ये द्या। आणि मला हेच म्हणायचं आहे की जे आता उमेदवार जे निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते आपण कधी पाहिलेले नाही आहेत, कधी त्यांनी काम केलं नाही, ते कुठल्याही समाजकार्यामध्ये नाही आहेत ना, त्यांची नाळ तिथे राजकीयशी ना सामाजिकशी न कधीही न जुळलेली असा चेहरा उमेदवारीवर आहे आणि तो जनतेच्या पुढे तुमच्या समोर आता आज कॅन्डिडेट म्हणून उभा आहे, न कधी पाहिलेला, न कधी काही, अशा व्यक्तीला आपण खरंच मत दिलं पाहिजे ह्याचा तुम्ही विचार करा। आणि तेव्हा मतदार राजा जागा हो आणि उद्या मतदान केंद्रामध्ये उद्या 15 फेब्रुवारी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा उद्या मतदान केंद्रामध्ये जे तुम्ही तुमचं अमूल्य मतदान देईल, तेव्हा मतदार राजा जागा हो आणि तुझं अमूल्य मत ज्या उमेदवाराला द्यायचं त्यालाच तू दे। धन्यवाद।